नमस्कार शेतकरी बांधवांनो, ज्ञानगंगा चॅनलमध्ये आपले मनापासून खूप स्वागत आहे। खरीप हंगामातील नव्या सोयाबीनची आवक सुरू होण्यास काही दिवस बाकी असताना शेतकऱ्याकडील जुना साठा जवळपास संपल्याने राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरांनी हमी भाव आता ओलांडलेला आहे। केंद्र सरकारने 2026-27च्या हंगामासाठी सोयाबीनचा हमीभाव 5,708 रुपये प्रति क्विंटल निश्चित केला असला तरी खुल्या बाजारात अनेक ठिकाणी 7,000 रुपयांहून अधिक दर मिळत आहे। उदगीर बाजार समितीत प्रति क्विंटल 7,230 रुपयापर्यंत दराची नोंद झाली आहे। बाजारातील जाणकारांच्या मते महाराष्ट्रातील अनेक भागात निकृष्ट बियाणामुळे सोयाबीनची उगवण प्रभावित झाली असून काही ठिकाणी दुबार पेरणी करावी लागली आहे। त्यामुळे आगामी उत्पादनाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे। दुसरीकडे नव्या हंगामातील आवकेला अजून वेळ असल्याने प्रक्रिया उद्योगाकडून खरेदी वाढली आहे। पोल्ट्री उद्योगाकडून सोयाबीनची सातत्यपूर्ण मागणी असल्याने प्रक्रिया उद्योगांना कच्च्या मालाची गरज वाढली असून त्याचा थेट परिणाम बाजारभावावर होत आहे। गेल्या 2025-26च्या हंगामात सोयाबीनचा हमीभाव 5,328 रुपये प्रति क्विंटल होता। यंदा तो 380 रुपयांनी वाढवून 5,708 रुपये झाला आहे। मात्र सध्याच्या परिस्थितीत अनेक बाजार समित्यांमध्ये प्रत्यक्ष व्यवहार हमीभावापेक्षा 1,000 ते 1,500 रुपयांनी अधिक दराने होत आहे। विदर्भातील अमरावती, अकोला, धामणगाव, रेल्वे, हिंगणघाट, सावनेर तसेच राज्यातील इतर बाजार समित्यांमध्येही चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला 7,000 रुपयापर्यंत दर मिळत आहे। मर्यादित उपलब्धता आणि मजबूत मागणीमुळे व्यापारी उच्च दराने खरेदी करत असल्याचे चित्र आहे। मर्यादित उपलब्धता आणि मजबूत मागणीमुळे सध्या सोयाबीनच्या दरांना आधार मिळत आहे। आगामी काळात नव्या हंगामातील पिकाची स्थिती, उत्पादनाचा अंदाज आणि ऑक्टोबरपासून सुरू होणारी आवक यावर बाजारची पुढील दिशा अवलंबून राहणार आहे। जर तुम्हाला शेतीविषयी अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।